नमस्कार यूट्यूब फॅमिली. झणझणीत व अतिशय चवदार गावाकडच्या पद्धतीने हिरव्या मिरचीचं दही टाकून मिरचू बनवायचं आहे. दही टाकून मिरचू बनवायचं आहे. त्यासाठी धने घेतलेत, लसण घेतलाय, कांदे चिरून घेतलेत, हिरवी मिरची घेतले, भाजून घ्यायचे. तवा गरम झालेला आहे. मिरची टाकायची, भाजून घ्यायची मिरची. तेल टाकून मिरची भाजायची. भाजलेली आहे मिरची, काढायची. कांदा भाजून घ्यायचा आहे. छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे. तेल टाकायचं नाही, मिरची भाजलेलं तेल आहे. कांदा भाजलेला आहे, काढायचं आहे ताटामध्ये. धने भाजायचे, धने आणि लसण. जास्त वेळ नाही भाजायचे धने. धने लगेच भाजतात. भाजले आहेत धने, काढायचे आहेत. भाजलेला आहे. वाटण बनवून घ्यायचंय, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले, वाटण बनवून घ्यायचंय. बनवलं आहे वाटण, बनवून घेतले. दही घ्यायचं आहे 1 वाटी. 1 वाटी दही घेतलेलं आहे. वाटण बनवलेले टाकायचंय. वाटण टाकलेलं आहे. पाणी टाकायचंय. अर्धा ग्लास पाणी टाकायचंय. एकत्र बनवून घ्यायचंय. वाटण दह्यामध्ये एकत्र बनवून घेतले. कारळ्याचं कूट टाकायचंय, अर्धी वाटी. शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी. कारळ्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट एकत्र बनवून घ्यायचंय. खूप छान लागते मिरचू. हे एकदम गावाकडच्या पद्धतीने आहे. एकत्र बनवलं आहे. मिरचू बनवून घ्यायचे. अर्धा ग्लास पाणी टाकायचे. गॅस चालू केलाय, कढाई गरम झाली, तेल टाकायचे. तेल गरम झाले, लसण टाकायचं आहे. लसण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. लसण भाजलेलं आहे. वाटण आणि दही बनवलेलं टाकायचे.
टाकलेलं आहे. शिजून द्यायचंय 10 मिनिट. घट्ट आहे, थोडंसं पाणी टाकायचंय, अर्धा ग्लास. एक वाटी दही, 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. शिजून द्यायचंय हे मिरचू. मीठ टाकायचंय चवीपुरतं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 10 मिनिट शिजून द्यायचंय. एकदम कमी गॅसवरतीच. दहा मिनिट झालं, मिरचू शिजलेला आहे. छान असं शिजलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. घट्ट असं झालेलं आहे. तयार झालेला आहे मिरचू. एकदम कमी साहित्यामध्ये झणझणीत आणि चविष्ट पण तितकंच. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत हे मिरचू खूप छान लागतं. छान झालेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने आणि गावाकडच्या पद्धतीने बनवलं आहे.